मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक आनंदाची बातमी। मोहनाबाई शाळेच्या विद्यार्थिनी राजश्री आणि तन्वी यांनी धनुर्विद्या या क्रीडा स्पर्धेमध्ये देशात आणि विदेशात दिग्रसचे, संस्थेचे आणि लक्षवेध क्रीडा अकादमीचे नाव केले आहे। त्यामुळे मोहनाबाई या संस्थेच्या माध्यमातून आज दिग्रसच्या शहरातील मुख्य मार्गाने या विद्यार्थिनींचे आणि सुरेंद्र राठोड यांचे मिरवणूक काढली आणि त्यांचा मोहनाबाई शाळेमध्ये अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार केला। तर चला पाहूयात या सत्कार सोहळ्यानिमित्त मोहनाबाई शाळेतील एक विशेष बातमी। मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस, मातोश्री भीमाबाई शिंदे ज्युनियर कॉलेज दिग्रस, दीनबाई विद्यालय दिग्रस आणि आदर्श विद्यालय तिवरी यांच्या वतीने आयोजित आजचा हा सोहळा केवळ एक सत्कारच नाही, तर तो आहे मानवी जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि अटळ इच्छाशक्तीचा एक भव्य उत्सव। आज आपण ज्या सुरेंद्र राठोड सर यांच्यासाठी आयोजित हा गौरव सोहळा, सत्कार सोहळा, ह्या दोघी केवळ त्यांनी मात करून
स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली. हे दैदिप्यमान यशाचा शिखर त्या गाठू शकल्या फक्त आणि फक्त त्यांना लाभलेल्या गुरूंमुळे. आणि हा गुरु शिष्य गौरव सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. त्या स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. सूर्यकोटि समप्रभ गुरुर्देवो महेश्वराय गुरुवे नमः प्रचोदयात् शिवे सर्वार्थ साधिके. मात्र तिचा आत्मविश्वास कुठेही डगमगला नाही आणि आपल्या प्रशिक्षणातून तिला घडवलं. शाळा स्तरावरील, राज्य स्तरावरील, राष्ट्रीय स्तरावरील नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने मानाचा तुरा रोवलेला दिसतो. कांस्य पदक प्राप्त केलं. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेती स्पर्धक ती ठरली. पोलीस म्हणलं की युजली जेव्हा गडबड होते तेव्हा पोलीस आठवतात. त्यामुळे जेव्हा कोणी असं चांगल्या वेळेस बोलवतं त्यामुळे आम्हालाही चेंज भेटतो आणि खूप चांगलं वाटतं. माझं शेड्यूल खूप बिझी असतं पण जेव्हा महत्त्वाची गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्रस या जिल्हास्तरीय सुद्धा नसलेला म्हणजे तालुक्यासारख्या ठिकाणाहून एक मुलगी भारताचं नाव रोशन करते. इट इज अ व्हेरी प्राऊड बिग अचीवमेंट. कुठलीही गोष्ट 100% सक्सीड करण्यासाठी म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये सर्वोच्च यश संपादन करण्यासाठी काय करायला लागतं हे आता तुम्हाला जर कोणाला विचारायचं असेल तर तुमच्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे आणि हे त्यांनाच फक्त माहिती आहे की त्यांनी कुठले कुठले अडथळे पार केले असतील. ते त्यांचे शिक्षक, त्यांची फॅमिली, अथक प्रयत्न, स्वतःच्या शारीरिक डिसेबिलिटीमुळे येणारे जे अडथळे आहेत त्यांना पार करणे, एक पूर्णपणे नवीन खेळाला साकारणे, कंटिन्युअस त्याची प्रॅक्टिस करत राहणे, कॉम्पिटिशनसाठी बाहेर राहणे, शाळेच्या सोबत हे सगळ्या गोष्टी करणे. इट इज अ कलेक्टिव्ह अचिव्हमेंट अँड इट इज अ ह्यूज. त्यामुळं मला येणं भागच होता. आणि इट इज नॉट इवन द केस की ह्या एकट्या आहेत. असे आमच्याकडं अजून एक विद्यार्थिनी आहेत ज्या यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशीच कामगिरी परत करणार आहेत. सो मी खूप खुश आहे आज. मला तुम्ही एवढ्या चांगल्या पॉझिटिव्ह व्हायब्रंट माहोलमध्ये बोलवलं. आणि मी सुरेंद्रजी जे त्यांचे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत, त्यांना असं मागणी समजा, आवाहन समजा की पुढच्या वेळेस हे ब्रॉन्झ गोल्डमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. दिग्रस शहरमधून गोल्ड येणार पुढच्या वेळेस, असं आम्हाला कामगिरी करून द्या. जे काही छोटं मोठं हेल्प मी करू शकतो मी करणार. इकडं आल्यानंतर मला थोडा नॉस्टॅल्जिया झाला कारण मला माझे शाळेचे दिवस आठवले. आम्हीही असंच बसलेलो असायचो. कोणीतरी एक सन्माननीय व्यासपीठावर आलेले असायचे, ते भाषण द्यायचे. कधी कधी आम्ही बोर होऊन जायचो, कधी असेच उन्हात बसायचो. बट कधी कधी 5-6 वेळानंतर एकदा असा काहीतरी कार्यक्रम व्हायचा की आम्ही इन्स्पायर व्हायचो. अरे किती छान बोलला, आज कोणी आला होता, अरे आज हे आमचे जे सन्माननीय गेस्ट होते ते अजून पण लक्षात आहेत. आजचे जी कामगिरी करणारे आमचे प्रमुख अतिथी किंवा जे आमचे सत्कार मूर्ती आहेत रादर, ते असेच काहीतरी आहेत. हे मला तरी नक्कीच लक्षात राहणार की दिग्रसला मी आज आलो होतो आणि यांना भेटलो होतो. आणि आता मी जेव्हा हा कार्यक्रम संपेल मी त्यांना एकदा परत बोलून घेईल आणि त्यांची पूर्ण स्टोरी समजून घेईल की तुम्ही सुरुवात कुठून केली, कशी प्रॅक्टिस केली, कुठले अडथळे आले, कसे पार केले. बिकॉज इट इज अ सक्सेस स्टोरी विच डिझर्व्स इट्स अपलॉड. बाकी
जास्ती मी काही बोलणार नाही, कारण की आजचे जे आमचे मेन आमचा जो फोकस आहे तो ज्यांच्यावर आहे त्यांचे प्रशिक्षक ते स्वतः जर ह्याच्याबद्दल आपल्याला जास्ती बोलले, त्याच्यामधून आपण जर काही एक दोन चांगल्या गोष्टी शिकू शकलो की कसं आमच्या ध्येयापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही आम्ही हार मानायची नाही आहे, आणि ध्येयापर्यंत पोहोचलो आम्हाला सक्सेस भेटलं तरीसुद्धा थांबायचं नाही आहे, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी. सक्सेस इज नॉट अ माइलस्टोन, इट इज अ कंटिन्युअस जर्नी. सो आम्हाला एकदा यश भेटलं तर ते टिकवून ठेवणं हे भेटण्यानंतरची पुढची प्रोसेस आहे आणि ती अजूनही अवघड आहे. हे आम्ही त्यांच्याकडून शिकूत, काहीतरी एक दोन चांगले मेसेज घरी घेऊत आणि आमच्या स्वतःच्या आयुष्यात ते कुठं कुठं आम्ही अप्लाय करू शकतो याचा प्रयत्न करूत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सन्माननीय श्री मुकेश कोंडावार साहेब. शहरात सारडा सर आपण इच्छा व्यक्त केली की सिल्वरचं रूपांतर गोल्ड व्हावं. 125 वर्षापेक्षा जास्त गौरवशाली परंपरा दिग्रसला क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. आपल्याला पंढरपूर माहीत आहे. दिग्रसला क्रीडा पंढरी, विशेषतः कबड्डीची पंढरी म्हणून पूर्ण देशामध्ये ओळखल्या जातं. अनेक राष्ट्रीय नवे आंतरराष्ट्रीय खेळाडू दिग्रसने कबड्डीपटू दिलेले आहेत. मध्यंतरी ती परंपरा खंडित झाली. नंतर दिग्रसचा एक शैक्षणिक हब म्हणून उदय झाला आणि सुदैवानं मागील काही वर्षामध्ये दिग्रसची शैक्षणिक परंपरा तर कायम आहेच. हजारो विद्यार्थी, विशेषतः या दिनबाई शिक्षण संस्थेचे, दिनबाई मोनाबाई या शाळांचे देश विदेशात आहेत. मी नेहमी सांगतो या संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, जगात असा एकही देश नसेल की जिथे या संस्थेचा मुलगा किंवा मुलगी नाही आहे. ही उज्ज्वल परंपरा तर सुरू आहेच, परंतु जे दिग्रसची गौरवशाली क्रीडा परंपरा खंडित झाली होती ती मागील काही वर्षामध्ये तिरंदाजी आणि जुडो या नवीन क्रीडा प्रकारामध्ये दिग्रसचा नावलौकिक पुन्हा राज्य नव्हे, राष्ट्रीय नव्हे, आता तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो आहे. हे दोन्ही नौखे खेळ दिग्रसवासियांसाठी, परंतु विशेषतः तिरंदाजी तर अतिशय महागडा खेळ. मला आठवतं राजश्रीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती तेव्हा तिचं जे धनुष्य होतं, स्थानिक संसाधनाच्या भरोश्यावर तिने ते प्रॅक्टिस केली होती, पण स्पर्धेत टिकण्यासाठी तिला चांगल्या प्रकारचं धनुष्य हवं होतं. तेव्हा या शाळेने, संस्थेने आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भरभरून मदत करून तिला ते, मला वाटतं 2.5 की 3 लाखाचं धनुष्य ते स्पर्धेला दिलं होतं. तर असा हा महागडा खेळ, फारसा माहीत नसलेला खेळ, पण सुरेंद्र सरांसारख्या दिग्रसच्या एका भूमिपुत्र आहेत, जे स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि राष्ट्रीय कोच आहेत. त्यांना संधी मिळाली होती, ते पुण्या मुंबईमध्ये दिल्लीला जाऊन तिथे कोच म्हणून काम करू शकले असते. तिथे मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षाही जास्त मिळाली असती, परंतु त्यांनी दिग्रसलाच राहण्याचा निर्णय घेतला आणि इथलेच मातीतले विद्यार्थी घडवण्याचा निर्णय घेतला, कारण ते स्वतः त्या प्रतिकूल परिस्थितीतून आले होते. या दोन्ही विद्यार्थिनींचा आपण सत्कार करतोय. तो खऱ्या अर्थानं त्यांचे प्रशिक्षक यांनी एकलव्याच्या भावनेने, कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणताही पार्श्वभूमी नसताना, केवळ जिद्द, चिकाटीच्या भरोशावर जे स्वतःला मिळालं ते आपल्या दिग्रस शहरातल्या विद्यार्थींना देण्याचा प्रयत्न केला. हे खरं यश त्यांचं आहे. मी त्यांना मनाचा मुजरा करतो. राजश्री बद्दल किंवा तन्वी बद्दल सांगायचं म्हणजे, तुम्हाला आत्ता तिथे खाली बसल्यानंतर असं वाटत असेल की हा जो प्रवास आहे तो खूप सोपा आहे किंवा यांना मेडल मिळून गेलं, या प्रॅक्टिस केलं आणि मेडल मिळालं, तर मैत्रिणींनो असं नाहीये. याच्यासाठी तुम्हाला खूप कन्सिस्टन्सी पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे. आणि असं नाही की आज कोच सर आले, त्यांनी शिकवलं आणि तुम्हाला साहित्य दिलं म्हणजे तुम्हाला मेडल मिळेल. या मुली कुठलाही म्हणजे ऊन, पाऊस, वारा कशाचाही विचार न करता, म्हणजे एक विशेष गोष्ट आहे का की राजश्रीचा सत्कार झाला, राजश्री आली मंगळवारी, त्या दिवशी संध्याकाळी तिची गावात मिरवणूक निघाली, तर बुधवारी सकाळी ही मुलगी 6 वाजता प्रॅक्टिसला होती ग्राउंडवरती. याला म्हणतात डेडिकेशन, याला कन्सिस्टन्सी म्हणतात. आणि इतके अथक प्रयत्न जर केले तुम्ही, तन्वीच्या बाबतीत सुद्धा, तन्वी जर आम्ही कोणाला सांगितलं की तन्वी ही ब्लाइंड आर्चर आहे तर लोकांना खरं वाटत नाही, किंवा आपल्याला सोपं वाटतं की ती ब्लाइंड आर्चर आहे, तिला सरांनी शिकवलंय आणि ती तशी मारत असेल किंवा त्याची पॅरेंट्स तिच्या बरोबर आहेत, पण तिला ज्या अडचणी येतात त्या फक्त तिलाच माहिती आहेत.
की ती कशी प्रॅक्टिस करते, ती बाहेर जाताना तिला कुठल्या अडचणींना सामोरं जायला लागतं, रेल्वेचे रिझर्वेशन्स मिळत नाहीत, साहित्य नसतं, पैसे नसतात किंवा अभ्यासाचं प्रेशर असतं. आणि ह्या दोघीही मुली, एक 10वीला आणि एक 12वीला आहे, तर त्यांनी ते सगळं प्रेशर सांभाळत, अभ्यासाचं प्रेशर सांभाळत इतकं मोठं यश संपादन केले. ज्यावेळी त्यांच्याकडून प्रोत्साहन बक्षीस देण्यात येत आहे. मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक, प्रशिक्षक आणि माझ्या बालमैत्रिणींनो, आज या व्यासपीठावर उभे राहताना माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे. शाळेने माझा जो गौरव केला त्याबद्दल मी तुमचे मनापासून ऋणी आहे. कोणत्याही खेळाडूसाठी त्याच्या स्वतःच्या क्षेत्रातून मिळणारे कौतुक म्हणजे ऑलिम्पिक पदकापेक्षा कमी नव्हे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. 9वीत असताना मी या खेळात सुरुवात केली तेव्हा फक्त एक जिहा होती की काहीतरी वेगळं करायचं आहे. कष्ट करायची तयारी तर होतीच, पण मार्ग माहीत नव्हता. 10वी असताना जेव्हा मला माझे पहिले पदक मिळाले तेव्हा माझा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने जागी झाला. सुरू झालेला हा प्रवास आज मला 3 नॅशनल प्रतियोगिता आणि आता आंतरराष्ट्रीय पॅरा वर्ल्ड सिरीजमध्ये स्थान मिळवण्याचा पोहोचला आहे. मैत्रिणींनो, यश हे एका रात्रीत मिळत नाही. माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. अनेकदा वाटायचा की आता पुढे कसं जाणार. पण मी कधीही जिहा सोडली नाही, कारण मला विश्वास होता जिथे कष्ट प्रामाणिक असते तिथे परमेश्वर साथ देतेच. या प्रवासात माझे मार्गदर्शक, माझे कोच सुरेंद्र विठ्ठल राठोड सर यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक कठीण संघात मला तांत्रिक आणि मानसिक बळ दिले. त्याचप्रमाणे माझ्या सर्व शिक्षकांनी मला जे सहकार्य केलं, माझ्या अभ्यासाची आणि सरावाची सांगडी घालण्यासाठी जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. शेवटी मी इतकेच म्हणणार की हा तर फक्त एक टप्पा आहे. माझी ही जिहा मी कधीही सोडणार नाही. भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकवण्याचे माझे स्वप्न आणि पॅरा ऑलिम्पिक भारतीय सुवर्ण पदक मिळवणे हेच आता माझे एकमेव ध्येय आहे. तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम आणि पाठिंबा दिला त्याबद्दल पुन्हा तुमचा एक वेळा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे रिस्पॉन्स द्या, तुमचा आवाज बुलंद असायला हवा. जितकं राजश्री दीदीचं सक्सेस आहे त्याच्यापेक्षा डबल असायला हवा. सर्वांनी रिस्पॉन्स द्या. हॅपी गुड मॉर्निंग. जोराने परत एकदा आपल्या मोनाबाई कन्या शाळेसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट करा. ओके. आदरणीय अध्यक्ष महोदय, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, thank you for giving me this great opportunity to introduce about my senior Rajashri Di. Myself Tanvi Praveen Ingre and I'm first Indian blind archer in girl. कोळ्याचे तिसरे सत्कार मूर्ती आदरणीय श्री सुरेंद्र विठ्ठल राठोड सर, जे आपल्या दिग्रस नगरीतील लक्षवेध क्रीडा अकादमीचे संस्थापक आहेत. कुठलीही सरकारी किंवा खाजगी मदत त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कुठलीही अपेक्षा न करता ते आपलं कार्य करत आहेत. तेव्हा मी आदरणीय श्री सुरेंद्र राठोड सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन सत्काराला उत्तर द्यावं. व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व आणि माझ्या सर्व
लाडक्या खेळाडू मित्र मैत्रिणींनो, मी एक प्रशिक्षक असल्या कारणाने मी कधी स्टेजवर आलो नाही. प्रथमच मी या स्टेजवर आलेलो आहे. आणि विषय म्हणजे मी दिनबाई शिक्षण संस्थेचा मी एक माजी विद्यार्थी आहे. आणि मला प्रथमच असं ज्यावेळेस मी गेटवरून असं आलो, म्हणजे येत होतो असा गाडीत बसून, असं मला असं वेगळं फील झाला की कसं म्हणजे मी पण या शाळेचा विद्यार्थी होतो आणि या शाळेत माझा सत्कार आपल्या शिक्षण संस्थेचे जे अध्यक्षा मॅम आहे मीनाक्षी ताई यांनी माझा सत्कार केला आणि सन्मान केला आणि आम्हाला इथे बोलवलं. त्यामुळे मी खूप खूप त्यांचा धन्यवाद आहे. आणि सुहास भाऊ ज्या शिक्षण संस्थेचे सचिव आहे ते यांनी मला स्पेशली आमंत्रित केल्याबद्दल त्यांचा पण मी खूप खूप धन्यवाद आहे. प्रॉपर कळशा या गावाचा आहे आणि राजश्री पण हा कळशा गावाची आहे. आणि जे आपली जे मीनाक्षीताई, आपण बी असं मला म्हणजे आपण बी सगळे कळशा या गावाचे. असं वाटतं की व्यासपीठावर मॅक्झिमम जास्तीत जास्त आम्ही सगळे कळशा या गावाचे आहे. मी तो खूप एन्जॉय केला असं दिसतंय, कारण हा जो कार्यक्रम होता तो कपोल कल्पित नव्हता, तर ती एक वास्तव कथा होती. सिनेमामध्ये आपण खूप कपोल कल्पित गोष्टी पाहतो आणि खूप स्वप्न रंगवतो, पण आजचं जे वास्तव होतं ते खरोखरच विचार करण्यासारखं होतं. मला अत्यंत आनंद होतोय की राजश्री राठोड आणि तन्वी इंगळे यांनी जे काही आर्चरीमध्ये यश संपादन केलेलं आहे आणि तेही सुरेंद्र राठोड यांच्या प्रशिक्षक पदासोबत, ते प्रशिक्षक असताना त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाला खरोखरच तोड नाही आहे. मी खूप प्राऊड फील करते की आपल्या विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे आणि हे सर्व यश ती आपल्यापर्यंत खेचून आणू शकली. तसंच तन्वी इंगळेचं पण आहे. क्रीडा प्रशिक्षक सुरेंद्र हे सुद्धा आपल्या दिनबाई विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत. तर हे सर्व पाहत असताना आनंदाने ऊर भरून येतो आहे. असं वाटतंय की जीवन हे फक्त स्वप्न नाही आहे, तर ती एक अडथळ्यांची शर्यत आहे. जीवन खूप खूप सुंदर आहे. वरून पाहिलं तर रंगीबेरंगी रंगांनी भरलेलं आहे, परंतु आपण जेव्हा प्रत्यक्षामध्ये उतरतो तेव्हा समजतं की जीवन ही एक अडथळ्यांची शर्यत आहे. आणि हे सर्व अडथळे पार करत करत, मनोधैर्य कायम ठेवत ठेवत, सर्व अडचणींना तोंड देत आज ही मंडळी इथपर्यंत पोहोचलेली आहेत. आणि या त्यांच्या कर्तृत्वाला आपण सर्वजण सलाम करूया. पाई जाती है, जरूर कोई कमी है जो पाई जाती है, उजाड़ उजाड़ के दुनिया बसाई जाती है, उजाड़ उजाड़ के दुनिया बसाई जाती है. असंच एक स्वप्न या तिघांनी आपल्यासमोर उलगडून दाखवलेलं आहे. जगत जिंकण्याच्या मनीषेने, जगत जिंकण्याच्या मनीषेने तू वेगात धावत जा. जगत जिंकण्याच्या मनीषेने तू वेगात धावत जा. उचलून तुझे प्रत्येक पाऊल, उचलून तुझे प्रत्येक पाऊल तू डौलात मिरवीत जा. उचलून तुझे प्रत्येक पाऊल तू डौलात मिरवीत जा. तुझा तोरा, तुझा तोरा, तुझा रुबाब, तुझा तोरा, तुझा रुबाब तू जगावर ठसवीत जा. तुझा तोरा, तुझा रुबाब तू जगावर ठसवीत जा. मिळेल तुझे ध्येय तुला, मिळेल तुझे ध्येय तुला, विश्वास तुझा गमावू नकोस. मिळेल तुझे ध्येय तुला, विश्वास तुझा गमावू नकोस. जग धावेल तुझ्या मागे, जग धावेल तुझ्या मागे, पण तू जगाकडे ढुंकून सुद्धा पाहू नकोस. तू जगाकडे ढुंकून सुद्धा पाहू नकोस. श्री दीपक बदुकले सर ह्यांना मी आभार प्रदर्शनाकरिता पाचारण करते. आदरणीय दीपक बदुकले सर. मॅडम, कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन.
मुश्किल नहीं है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर, तू जरा कोशिश तो कर. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे.